विधानसभा निवडणुका जवळ आल्यात। 2022 नंतर महाराष्ट्रातील राजकारण 360 डिग्रीत बदलले। अशात अनेक पक्ष तयार होत आहेत, आघाड्या बनतायत, तुटतायत, युत्या बनतायत, तुटतायत। काही पक्ष बॅकफुटला गेलेत तर काही चर्चेत आलेत, चर्चेत येण्याचा प्रयत्न करतायत। आता उदाहरण द्यायचं झालं तर मनसे मैदानात उतरली आहे। राज ठाकरेंनी महाराष्ट्र दौरा सुरू केला। आंबेडकर आपल्या मतदारांना वळवण्याचा, नवीन गोष्टी आणण्याचा प्रयत्न करतात। आपापल्या भागातील जातीय समीकरणाचा मेळ बसवत नेते सगळं समीकरण मांडण्यात व्यस्त आहेत। त्यामुळे आता अशात एका नव्या आघाडीची चर्चा होतीये। लोकसभेला नेमकं काय घडतंय हेच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी संजना, महाराष्ट्र अपडेटमध्ये आपलं स्वागत। बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदेंना बंडात साथ दिली। त्यानंतर त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देखील मिळाला। पण लोकसभेला मात्र बच्चू कडूंचं आणि महायुतीचं बिनसलं। राणांनी भाजपात प्रवेश केला। राणांना उमेदवारी देण्यात आली जी बच्चू कडूंना मान्य नव्हती। महायुतीमध्ये एकत्र असून देखील बच्चू कडू आणि नवनीत राणा, रवी राणा यांचं वैर काही शांत होण्याचं नाव घेत नव्हतं आणि लोकसभेला त्याची प्रचिती आली। कारण रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांचा पराभव झाला। प्रहारकडून बच्चू कडूंनी देखील या ठिकाणी आपला उमेदवार दिला होता। मात्र आता विधानसभेला देखील बच्चू कडूंनी तयारी सुरू केली। एकटं मैदानात उतरणार असल्याचं त्यांनी अनेकदा बोलून दाखवलंय आणि अशात ते नव्या आघाडीची चर्चा करतायत। नवी आघाडी बनू शकते का यासाठी विचार करतायत असं सांगितलं जातंय। आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असताना बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्याशी चर्चा केली असल्याच्या बातम्या समोर येतात। पुण्यात स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण शिबिर सोहळा पार पडला होता काही महिन्यांपूर्वी। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बच्चू कडू उपस्थित होते। या शिबिराचा समारोप कार्यक्रम पार पडल्यानंतर छत्रपती संभाजीराजे आणि बच्चू कडू यांच्यात पुढील राजकीय निर्णयाबद्दल चर्चा झाल्याची बातमी माध्यमातून समोर आली होती। बच्चू कडू आणि छत्रपती संभाजीराजे हे एकत्र येऊन रविकांत तुपकर आणि आपला देखील सोबत घेऊन तिसरी आघाडी स्थापन करणार असल्याच्या चर्चांना चांगलंच पेव फुटलं होतं। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेलं अपयश आणि फिरलेलं वारं या गोष्टी सध्याच्या राजकीय वर्तुळात निर्णायक ठरत असल्यानं अनेक जण आपल्या राजकीय भवितव्याचा विचार करून सावधपूर्वक निर्णय घेतात। पण तिसरी आघाडी स्थापन झाली तर त्याचा खरंच कितपत फायदा होईल हे पाहणं महत्त्वाचं आहे। स्वराज्य ही छत्रपती संभाजीराजे यांची संघटना त्यांनी अजूनही आपल्या विधानसभेबाबतच्या भूमिकेबद्दल काही स्पष्टीकरण दिलेलं नाही। मध्यंतरी मनोज जरांगे यांची देखील त्यांनी भेट घेतली होती। त्यामुळे आता नेमकं काय होईल, बच्चू कडू काय निर्णय घेतील, रविकांत तुपकर त्यांना साथ देतील का? रविकांत तुपकरांनी देखील बुलढाणा जिल्ह्यात आपले उमेदवार देणार असल्याचं सांगितलंय। त्यामुळे नेमकं काय होणार आहे, हे जे पक्ष आहेत ते महत्त्वाचे ठरतील का? ठरले तर मग काय होईल हे पाहणं महत्त्वाचं आहे। या सगळ्याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आठवणीनं महाराष्ट्र अपडेटला सबस्क्राईब करा।